नमस्कार मित्रांनो, दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये विनायक म्हणत असतो की मम्मा तू फोन देऊ नको, कारण ती सावीचा नंबर त्यातून डिलीट करील। तर काकू काही ऐकायला तयारच नसते आणि ती मधुला म्हणत असते की तू तिकडे जाऊ नको, विनायक व्यवस्थित उभा आहे तोपर्यंत तुम्हाला विनायकच्या मोबाईलचा पासवर्ड काढून दे, मला त्या सावीचा नंबर डिलीट करायचा। काकू सुद्धा काही ऐकायला तयार नसते। त्याच वेळेस विनायक हा खाली यायला लागतो आणि त्याचा पाय घसरतो, तो लगेच खाली पडला जातो आणि पायाला खूप असा त्रास होतो। त्याच वेळेस राघव आलेला असतो। राघव हे सर्व दृश्य बघतो, त्याला काकूचा खूप राग आलेला असतो। लगेच तो धावतच येतो आणि विनायकला उचलतो। विनायकच्या पायाला खूप त्रास झालेला असतो, सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। सर्वजण विनायक विनायक करून विनायकडे धाव घेतात। तर लगेच राघव हा विनायकला उचलतो आणि सोफ्यावर घेऊन येतो। ऋषभ हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना फोन करतो। तर लगेच ऋतुजा म्हणत असते की ही सावी सुद्धा त्या सिंधू सारखीच आहे, कारण सिंधू आपल्या आयुष्यात आली आणि अनेक एक संकट आपल्या आयुष्यामध्ये आली, तशीच ती त्या सिंधू सारखीच असणार, कारण सावी सुद्धा आता या सिंधू सारखाच पायगुण घेऊन आली असणार, तिचा पायगुण सुद्धा तसाच असणार। आणि वहिनी बघा, हे संकेत आहे आपल्या आयुष्यात खूप मोठे असे संकट येणारच आहे। राजश्री म्हणते की ऋतुजा हे काय बोलतेस तू? तेव्हा लगेच काकू म्हणते की अगं राजश्री, काय चुकीचं बोलते ती? सिंधू अपशकुनी होतीच आणि आता तिची मुलगी सुद्धा ही अपशकुनीच असणार। तेव्हा लगेच राजश्री म्हणते की वहिनी, सावी जर राघवची मुलगी असती तर तुम्ही असंच बोलले असतात का? तर राघव हा रागाने काकूकडे बघत असतो। लहान मुलगी आहे, तुम्ही तिच्याबद्दल असे का बोलतात? तर विनायकला सुद्धा खूप त्रास होत असतो। तो म्हणतो की मोठी आजी, खरंच सावी खूप चांगली आहे, तू तिच्याबद्दल असे बोलू नको ग। तर लगेच काकू म्हणत असते की विनायक तू शांतच राहा, तू स्वतःच्या पायाकडे लक्ष दे, तू काहीच बोलू नको। तेव्हा लगेच राघवला खूप राग येतो आणि राघव हा सर्वांना शांत करतो। राघव म्हणतो की मधू मला एक गोष्ट सांग, विनायक हा जिन्यावरून पडलाच कसा? तर मधू म्हणत असते की अरे काकू विनायकच्या मोबाईलमधून सावीचा नंबर डिलीट करत होती आणि विनायक ऐकायला तयार नव्हता, म्हणून तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात तो जिन्यावरून खाली पडला। तर राघवला खूप राग येतो। राघव म्हणतो की ही सर्व करण्याची काय गरज होती? तेव्हा लगेच काकू म्हणते की अरे तू ही गोष्ट विनायकला समजाव, मोठ्यांशी कसे वागायचे असते हे जरा त्याला समजून सांग। तेव्हा लगेच राघव हा काकूवर चिडतो। विनूबद्दल कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर त्या अगोदर तू मला आणि मधुला विचारायला हवं होतं। तेव्हा लगेच राघव म्हणतो की एक गोष्ट मी सर्वांना क्लिअर सांगतो की विनूबद्दल कुणालाही अगोदर निर्णय घ्यायचा असेल तर त्या अगोदर मला विचारल्याशिवाय कुणी काहीच करणार नाही। त्यानंतर इकडे सिंधू ही सावीला जेवण करण्यासाठी आवाज देते, मात्र सावी कुठेही घरामध्ये नसते। तर सिंधू ही सावीचा मोबाईल तिथे पडलेला असतो आणि मोबाईल घेते, तेव्हा त्यात विनायकला फोन केल्याचं तिला समजते। तेव्हा सिंधूला आठवण होते की सावी ही तो इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून बाहेर आली होती, तेव्हा इन्स्पेक्टर सावी सावंत यांचा सर्व प्लॅन तयार आहे असे ती म्हणल्याचे क्षण तिला आठवतात। म्हणजे सावी नक्की विनायकला भेटायला तर गेली नसेल ना, याचा सिंधू विचार करत असते आणि तिला खूप टेन्शन येते। त्यानंतर इकडे सावी ही बस स्टॉपवर आलेली असते। सावी विचार करत असते की पुण्यात गेल्यानंतर मी विनायकचं घर कसे शोधायचे? एक आयडिया तिच्या लक्षात येते की पुण्यामध्ये गेल्यानंतर मी तेथील पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि तेथे जाऊन मी राघव काका हे पोलीस ऑफिसर आहेत, मग त्यांना त्यांचं नाव विचारून त्यांच्या घरचा पत्ता विचारेल। तर हा विचार करत असताना सावीमागे एक गुंड असतो आणि तो सावीकडे बघत असतो। तेव्हा सावी विचार करत असते की हे सर्व करत असताना तोपर्यंत आई तर माझी वाट बघून पार हे व्याकुळ झालेली असेल, मग आता काय करायचे? एवढ्यात तो गुंड हा सावीजवळ येतो आणि तुला कुठे जायचे, आई बाबा कुठे आहे तुझे, असे विचारतो। तेव्हा लगेच सावी म्हणत असते की आई घरी आहे आणि बाबा मला माहिती नाही। तर तो माणूस विचारतो की तू तुझ्या घरातून एकटी बाहेर पडली आणि तुझ्या आईला माहिती आहे का? तेव्हा सावी म्हणते की नाही। तेव्हा तो माणूस म्हणत असतो की मनात की आता चांगली संधी आहे, हिने घरी सुद्धा काही सांगितलेले नाही आणि चांगली मुलगी सुद्धा आहे, त्यामुळे पैसे सुद्धा हे चांगलेच येतील। तेव्हा लगेच तो माणूस विचारतो की तू आता इथून कुठे चालली? तेव्हा लगेच सावी म्हणत असते की पुण्याला
त्यामुळे येथे बसची वाट बघण्यापेक्षा तू माझ्याबरोबर गाडीवर चल, म्हणजे आपण लवकर पोहोचू. तर सावी त्याकडेच बघत असते. त्यानंतर इकडे सिंधूने जो मलम दिलेला असतो तर मधू तो मलम हा राघवला विनायकच्या पायाला लावायला सांगते. तर लगेच राघव तो मलम लावायला लागणार, तोच काकू तो मलम घेते आणि ती बाईसुद्धा नको आणि तिने दिलेले कोणते औषधसुद्धा नको म्हणून तो मलम घेते आणि तो फेकून द्यायला जायला निघते. तर राघव हा काकूच्या हातातून मलम घेतो आणि तुझ्या इगोपेक्षा माझा मुलगा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असे बोलून तो मलम विनायकच्या पायाला लावू लागतो. तर काकूला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती रागानेच राघवकडे बघत असते. काकू त्यावर काकू लगेच विचारते की राघव, या सर्व गोष्टीवरून मला असे वाटते की सिंधू आणि तिच्या मुलीने या घरामध्ये यावे असे तुला वाटते ना? राघवला खूप राग येतो. त्यानंतर इकडे सावी काही शोधत नसते तर सिंधू लगेच घाबरून मंगेशला फोन करते आणि सावी कुठेच सापडत नाही. तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधू तू काय बोलतेस? तेव्हा सिंधू म्हणते की हो, आणि तिने माझ्या मोबाईलवरून शेवटचा फोन हा विनायकच्या मोबाईलवर केला होता, म्हणजे ती विनायकला भेटण्यासाठी पुण्याला तर गेली नसेल ना? म्हणून सिंधू खूप घाबरलेली असते. तर मंगेश तिला आधार देतो. मंगेश लगेच सिंधूकडे येतो. त्यानंतर सावीला तो माणूस म्हणत असतो की अगं चल, पुण्यामध्ये माझी ओळख आहे, मी तुला गाडीवर घेऊन जातो. सावी म्हणत असते की आपण इतक्या लांब गाडीवर जायचे आणि तुम्हाला तेथे पोलीस काका आणि विनायक यांचं घर माहिती आहे का? असे अनेक प्रश्न ती त्या माणसाला विचारत असते. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अगं प्रश्न काय विचारतो, येथे मी तुझी मदत करण्यासाठी आलो आणि ही कॅडबरी घे. तेव्हा सावी काही कॅडबरी घेत नसते की आईने मला सांगितलं की अनोळखी माणसाकडून काही घ्यायचे नसते. तेव्हा सावी म्हणत असते की तुम्ही इथून जाता की नाही, मी पोलिसांना फोन करू का? तेव्हा तो माणूस म्हणतो की अगं तुझी मदत करण्यासाठी येथे आलो आणि तू मला पोलिसांची धमकी काय देतेस? तेव्हा लगेच सावी म्हणत असते की बोलू का पोलिसांना, म्हणून ती आपल्या बॅगमधून मोबाईल काढण्यासाठी नाटक करते. तेव्हा तो माणूस लगेच घाबरून तेथून पळून जातो. त्यानंतर दुसरा एक माणूस शेजारी येऊन उभा राहिलेला असतो. सावी म्हणत असते की पोलिसांचा ड्रेससुद्धा घातला तरीसुद्धा हे बँड अंकल काही घाबरत नाही. सावी तर खूप डेंजरस असते. त्यानंतर इकडे विनायकला तर खूप त्रास होत असतो. त्यानंतर मधू त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर काकू म्हणत असते की काय ग, कशाला खोट्या आशा त्याला दाखवतेस? तर लगेच राघव हा काकूला म्हणतो की मी स्पष्ट शब्दात सांगतो की या घरामध्ये कुणाला जे करायचे ते करू शकता, पण माझ्या मुलाला त्रास झालेला मी सहन करणार नाही. काकू म्हणत असते की या घरात फक्त माझेच निर्णय चालतील आणि मी जे म्हणेन तेच होईल. आणि तू काय म्हटला राघव, माझा मुलगा? आमचा कोणीच लागत नाही का? आजपर्यंत मी तुझे लहानपणापासून लाड केले, प्रत्येक गोष्टी तुला ज्या हवे नका त्या देत आले आणि लगेच मी तुझी कोणीच लागत नाही का? आणि विनायकसुद्धा माझा कोणीच लागत नाही का? तर आता यापुढे मी तुझी कोणतीही मनमानी सहन करणार नाही. राजश्री म्हणत असते की वहिनी, अहो राघवने काय मनमानी केले? त्याने तर कायम आपल्या घराचाच विचार केला. काकू म्हणते की सिंधूबरोबर लग्न करून याने मनमानीच केली होती, तेव्हा सुद्धा आपण त्याचं सर्व काही ऐकून घेतले आणि काल आलेल्या मुलासाठी माझ्यासाठी तो आज त्याच्यासाठी भांडतोय. आपलं रक्त परक रक्त यातील फरक सुद्धा समजत नाही का तुला? तर राघवला खूप राग येतो आणि राघव लगेच काकूला म्हणतो, नाती फक्त ही रक्ताची नसतात, नाती ही मनाची सुद्धा असतात. विनायक आणि माझ्या मते ते सुद्धा नातं आहे, तो माझा मुलगा आहे. त्यामुळे इथून पुढे बोलताना विचार करून बोलत जा, नाहीतर माझ्या सर्व लिमिट ह्या क्रॉस होतील. त्यामुळे जरा विचार करूनच बोलत जा, कारण तो माझा मुलगा आहे. एकदा तरी विचार करत जा बोलण्या अगोदर. त्यानंतर इकडे सावीला काही बस लागत नसते आणि सावी कंटाळून तेथे बस स्टॉपवरच झोपते. इकडे सिंधू ही सावीला शोधत शोधत येत असते. सावी कुठेही सापडत नाही आणि अचानक बस स्टॉपवर येते तर समोर तिला सावी दिसते. सावीला बघून सिंधूला आनंद होतो आणि सावी तू हे काय करत होतीस, कुठे जात होतीस? आईला न विचारता सावी म्हणत असते की आई तुम्ही सर्वजण असे का वागता? विनू आणि मला का भेटून देत नाही, म्हणून मी विनूला भेटण्यासाठी पुण्याला जात होते. तर सिंधू म्हणत असते की अगं मला न विचारतात का, आणि जर तुला कोणी पळून नेले असते तर मी काय केले असते? म्हणून सिंधू खूप रडत असते. सिंधू म्हणत असते की अगं सावी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी जे सांगते ना ते तुझ्या काळजीपोटी तुला सर्व सांगत असते. की सावी म्हणते की सॉरी आई माझं चुकलं, पण तुम्ही कोणीच विनायक आणि मला बोलून सुद्धा देत नाही आणि भेटून सुद्धा देत नाही. सिंधू म्हणत असतं की अगं मोठी माणसं आपल्या काळजीपोटीच हे सर्व सांगत असतात, म्हणून त्यांचे ऐकायचे असतात.
सिंधू म्हणते की बाळा एक प्रॉमिस कर, इथून पुढे तुम्हाला न सांगता कुठेही जाणार नाही. तर सावी म्हणते की हो आई, मी तुला प्रॉमिस करते. तर सिंधू सावीला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर सिंधू म्हणते की घरी चल, मी तुला एक मस्त असं सरप्राईज दाखवते. तर लगेच सावी मनात म्हणत असते की आई खरंच, आणि तू मला विनायकला भेटायला घेऊन जाणार का? हे तर सरप्राईज नाही देणार ना? तर सावी खुश होते आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये विनायकसुद्धा हा सावीसाठी पळून गेलेला असतो आणि अन्वी म्हणत असते की तुम्हाला काय वाटले की लहान मुलं हे तुम्हाला रोबोट वाटतात, की तुमच्या हातामध्ये जे खेळणं असतं त्याला तुम्ही जसे खेळवता तसेच त्यांची स्थिती तुम्हाला वाटते का? म्हणून अन्वीसुद्धा ही आपल्या काकूवर खूप भडकलेली असते आणि ही आजी त्या विनायकवर रागवली म्हणूनच तो हे घर सोडून निघून गेला असणार. तर सर्वजण विनायक कुठे गेला म्हणून टेन्शनमध्ये असतात. तर राघवला काकूचा आणखीनच राग आलेला असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.